मैत्रिणींनो, हा आहे गाऊन. गाऊनची शोल्डर उतरते, तर ती शोल्डर कशी कमी करायची ते बघा. त्याच्यासाठी पहिल्यांदा हे स्लीव्स काढून बाहेर घ्यायच्या, काढायच्या आणि नंतर ही पूर्ण शोल्डर मोजून घ्यायची. बरोबर, ही किती आले? 18 इंच. 18 इंच आले. आता काय करायचं, आपल्या अंगावरची जशी बोटनेक गळ्यासाठी घेतो ना आपल्या अंगावरची शोल्डर, तशी आपल्याला जी पाहिजे ती शोल्डर घ्यायची. अंगावरची जी येईल ती शोल्डर घ्यायची आणि ती इथे टाकायची. तर ती इथे टाकली तर मला घ्यायची आहे आता शोल्डर 15.5 घ्यायची आणि त्याच्या 15.5 इंच घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. 1 इंच काय ॲड करायचं, तर इकडनं शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच आणि इकडनं शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच. बरोबर, आणि जी उरेल ती कट द्यायची. तर आता आपल्या 18 इंचामधून 15.5 इंच शोल्डर आणि 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतला दोन्ही साईडने, तर किती झाले? 16.5. अर्धा येईल ना शिलाई मार्जिंग, म्हणजे 16.5 झाले. आणि उरले किती? 1.5 इंच. तर 1.5 इंच म्हणजे आता आपण किती 1.5 इंचाचे 2 भाग केले तर किती होतात? पाऊण इंच. तर पाऊण इंचाची इकडनं कट द्यायची. मैत्रिणींनो, गाऊनची अशी दुप्पट घडी करून घ्यायची. बघा, दुप्पट घडी केली. ही अशी दुप्पट घडी केली, सारखी शोल्डरवर शोल्डर आली पाहिजे. असा सारखा हा भाग इथे आला पाहिजे. ही घडी सारखी करून घ्यायची. सारखी करून घ्यायची. आणि हे बघा, ही पुढची बाही मागची बाही ही दोन्ही बाह्या सारख्या करून घ्यायच्या. पुढचे भाग मागचे भाग दोन्ही सारखे करून घ्यायचे. आणि इथून आता आतमध्ये पाऊण इंच मार्किंग करून घ्यायची. आपल्याला पाऊण इंच ह्याच्यातून काढून टाकायचं आहे ना, पाऊण इंच आपली शोल्डर जास्त होती म्हणून. आता ही बघा, आता ही सरळ अशी कट द्यायची. ही बघा, सरळ कट द्यायची. ही बघा, ही कट इथपर्यंत द्यायची. ही अशी हा कपडा दोन्ही बाहींचा बघा सारखा कपडा काढून घेतलाय मी. हा बघा. आता तर बघा मैत्रिणींनो, आता ही पुढच्या बाहीला कट द्यायची. पुढच्या भागाला कट द्यायची. बघा, पुढच्या भागाला कट द्यायला लागलेली. गाऊनच्या पुढच्या, म्हणजे पुढे असा झोल आलेला वाटत नाही. पुढच्या भागाला कट दिली ना, बाही पण व्यवस्थित बसते आणि झोल. आता ही एका साईडने दिली ना, आता दुसऱ्या साईडने पण हा बघा पुढचा भाग आहे. पुढच्या भागाला कट द्यायची. आता हे शिवलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूतून सारखी कट देता नाहीत, म्हणून एका साईडने कट देऊन घ्यायची. ही झाली पुढची कट. ही बघा, एवढी पुढची कट द्यायची आणि इकडनं पण ही एवढी पुढची कट द्यायची. बघा, आता आपली बाही लावून घ्यायची आणि इकडनं जेवढी आपली फिटिंगचं माप असेल ते टाकून घ्यायचं. मैत्रिणींनो, कट देताना मी मुंडा बोलायचं तिथे बाही बोलले, म्हणून मला सॉरी. आणि बाही कशी लावायची, तर आपण ब्लाऊजच्या बाहीला कशी कट देतो, पुढची कट देतो, सेप देतो, तशीच द्यायची आणि बाही लावून घ्यायची. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.